असेही कुटुंब आहेत, काही व्यवसाय करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून हे देखील एकीकडे पाहिलं पाहिजे की या योजनेमुळे आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त झाला, त्यांचा समाजात मान वाढला, सन्मान वाढला. आणि म्हणून ही लाडकी बहीण योजना किती कुणी अफवा पसरवल्या, कुणी माईकाला आला, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पत्रकार मला विचारतात, तुम्ही घोषणा केली 2100 रुपये. बोले हो केली आहे, आम्ही खोटं बोलणार नाही. आणि योग्य वेळी ते आम्ही देणार, योग्य वेळी ती आम्ही जे घोषणा केली ते देणार. कारण आम्ही खोटं आश्वासन, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. त्यामुळे जे बोललोय ते बोललोय. आणि म्हणजे ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या घोषणा, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी देखील विचारतात मला लोक, कधी करणार. आता आम्ही एक बैठक घेतली, मुख्यमंत्री आमची अजितदादा होते त्यावेळेस, एक बैठक झाली आहे, त्यात कमिटी केलेली आहे, अहवाल येईल आणि त्यानंतर त्यावेळी योग्य वेळी तोही निर्णय होणार आहे. कारण शेवटी शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला सर्वात जास्त मदत करणारं सरकार महायुतीचं आहे.